नमस्कार मंडळी. तर आज आपण फूडी रोहिणीमध्ये प्रथिनांनी भरपूर आणि चविष्ट अशी असलेली सोयाबीन भुर्जी ही झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत. नाश्ता, डबा किंवा जेवणासाठी ही एक उत्तम आणि आरोग्यदायी डिश आहे. कमी खर्चामध्ये जास्त पोषण मूल्य देणारी ही रेसिपी नक्की करून पहा. तर काय केलेले मंडळी, सर्वात प्रथम सोयाबीनचे सांडगे आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत. अगदी 5 ते 7 मिनिटे पुरेसे आहे सोयाबीन मऊ होण्यासाठी. गरम पाण्यामध्ये लगेच सोयाबीन भिजले जातात. यानंतर गरम पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गार पाणी टाकून सर्व जे सोयाबीन आहेत ना, त्यामधलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी नितळून घेतलेलं सोयाबीन टाकलेलं आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसते ना, सेम त्याच पद्धतीचं हे जे वाटण आहे ना, ते बनवून घ्या. खूप काहीशी बारीक पेस्ट करू नका. तसेच दुसरंसुद्धा सोयाबीन जे आहे ना, ते मी वाटून घेतलेलं आहे आणि ह्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा आपण पाहूया. तर बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, थोडीशी आलं लसूण पेस्ट आहे, कढीपत्ता आहे, हिरव्या मिरचीचे काप आहे, टोमॅटो आहे आणि कोथिंबीरसुद्धा आहे खूप सारे. आता अंडा भुर्जी जशी बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही सोयाबीन भुर्जीसुद्धा बनवायची आहे. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे. तेल गरम झालं ना की यामध्ये थोडेफार जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान असे तडतड उडाले ना की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतूनसुद्धा घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये मी कढीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत. कांदा तेलामध्ये मऊ झालेला आहे. हलकासा कांद्याचा आहे ना कलर चेंज झालेला आहे. आता यानंतर यामध्ये टाकूया आलं लसूण पेस्ट. त्याचबरोबर आहे ना टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. टोमॅटो आहे ना थोडासा मऊ होईपर्यंत परत एकदा तेलामध्ये परतून घेऊया. त्यासोबतच मिरचीचे कापसुद्धा टाकलेला आहे. आणि खरंच सांगते मंडळी, प्रथिनांनी भरपूर आणि चविष्ट असलेली ही सोयाबीन भुर्जी जी आहे ना, ती खायला खरंच खूप खमंग लागते. तुम्ही ही भुर्जी भाकरी, चपाती, अगदी राईसोबत आणि मेन म्हणजे पावासोबत जर एन्जॉय केली ना, तर खरंच चव आहे ना नेक्स्ट लेवलची असते बरं का. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. यानंतर वाटून घेतलेलं जे जाडसर सोयाबीन आहे ना, यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे. त्यासोबतच टाकायचं आहे चवीपुरतं मीठसुद्धा. मीठ टाकल्यानंतर भाजीमध्ये मीठ मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी टाकायचे आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेणार आहोत. आणि झाली ना मंडळी अगदी झटपट अशी रेसिपी तयार. कशी वाटली रेसिपी, मला तुमचा अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आणि ही कमी खर्चामध्ये जास्त पोषण मूल्य देणारी ही रेसिपी मात्र नक्की करून पहा. धन्यवाद.